एक मिनिट. मला सांगा काय निवेदन आहे तुमचं, काय सांगा. माझं नाव श्री संतोष सूर्यकांत शहा, श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरीचा मी ट्रस्टी आहे. आणि आमच्या इथं कुंतलगिरीला 16 तारखेला चोरी झालेली आहे आणि जवळपास 14-15 चोरटे तिथं आलेले आहेत. रोख रक्कम जवळपास 9 ते 12 लाख रुपये गेलेली आहे अंदाजे, कारण ते याच्यातले हुंडीतले आणि दानपेटीतले रोख रक्कम जी आहे ती दानपेटीतले गेलेली आहे. आणि तसेच आमच्या श्रद्धेच्या ज्या मूर्त्या आहेत 6 गेल्या होत्या, त्यातल्या आता 4 अजून घेणे बाकी आहे. आणि आमच्या महत्त्वाच्या मूर्त्या आम्हाला परत मिळाव्यात एवढीच आम्हाला शासनाला विनंती करायची की, आणि तिथून पुढे सगळीकडे CC कॅमेरा वगैरे आमच्या आजूबाजूला बसवावेत गव्हर्नमेंटनी, त्यामुळे पुढे तिथे कधीही चोरी होणे. आणि पोलीस काय सांगाल, काय निवेदन आहे तुमचं. मी संदेश गांधी, कुंतलगिरी दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरी येथे ट्रस्टी आहे. 16 तारखेला मध्यरात्री साधारण 1:30 वाजता 10 ते 12 लोकांचा जमाव येऊन पहाडावरील जे मुख्य मंदिर आहे तिथून दानपेटी आणि तिथून आमच्या श्रद्धास्थान असलेल्या भगवंताच्या मूर्ती या चोरीला गेल्या. त्यानंतर काही मूर्ती आम्हाला मागे प्रदक्षिणा मार्गावरती सापडल्या, परंतु काही 4 मूर्ती अजून त्यांचा तपास लागत नाहीये. तर याचा लवकरात लवकर पोलीस यंत्रणेमार्फत तपास करण्यात यावा आणि ते मूर्ती आम्हाला मिळाव्यात ही आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. आणि याचा लवकरात लवकर तपास लावून पुढे अशा गोष्टी होऊ नयेत. जिल्ह्यातील काही महत्त्वाचे क्षेत्र आहेत, जिल्ह्यातील जी महत्त्वाची क्षेत्र आहेत, जैन मंदिर आहेत, येथे सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस गस्त वाढवावी, नाईटला तिथे पेट्रोलिंग करण्यात यावं, जेणेकरून चोरट्यांवरती जरब बसेल आणि या गोष्टी पुढे घडणार नाहीत हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आम्ही आज निवेदन दिलं आहे की कुंतलगिरी ते 16 तारखेला संध्याकाळी जी चोरी झाली त्या संदर्भात मूर्ती चोरीला गेली, दानपेटी चोरीला गेली, अशा चोऱ्या बऱ्याच ठिकाणी झालीत. आणि जैन धर्मावर हा आघात आहे, कारण प्रत्येक ठिकाणी जैन धर्मियांच्याच चोऱ्या आजपर्यंत होत गेलेल्या आहेत आणि जैन धर्मियांच्या मंदिरांच्या चोऱ्या होत गेलेल्या आहेत. ती आवाज उठवला तर त्याच्यावर कारवाई आजपर्यंत काही झालेली दिसून येत नाही. त्या अनुषंगाने आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलतो आणि HND बोर्डिंग पुणे येथील संस्थेचा जी गैरव्यवहार झालेला आहे आणि त्या संदर्भात त्याची खरेदी जी झालेली आहे ती रद्द व्हावी, या अनुषंगाने आमचा सर्व जिल्ह्यातील जैन समाज एकत्र होऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु भविष्यात असं जर काही घडत गेलं तर आम्हाला मोठं आंदोलन उभा करून आम्ही या ठिकाणी 1 दीड महिन्याच्या अनुषंगाने एक उपोषणावर बसण्याची तयारी आम्ही करणार आहोत. तर यावर शासनानं कडक निर्णय घेऊन प्रत्येक जिथं जैन संस्था आहेत किंवा जैन धर्मियांची तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी चौकी उभारण्याचं काम किंवा त्यांना संरक्षण देण्याचं काम शासनाने करावं अशी माझी विनंती आहे.